उत्तर भारतीय समाजाचा पूर्ण कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, प्रभारी आले होते, त्याविषयी काय? आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्यासाठी निवडणूक प्रभारी जे आहेत, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉक्टर दिनेश शर्मा साहेब, दिनेशजी आज आले होते आणि आज सकाळपासून त्यांचा दौरा आमच्या या लोकसभा मतदारसंघात आहे। त्यापैकी आत्ताच उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित झाला होता। विशेषतः दिनेश शर्माजी हे उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। अनेक वर्षापूर्वी लखनौचे महापौर होते आणि त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशच्या गावागावातला त्यांचा जो संपर्क आहे, त्या दृष्टीने आजसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी अगदी त्यांच्या तालुका स्तरावरचे जाऊन त्यांनी संवाद साधला, गप्पा मारल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चेतना जागृत केली। महाराष्ट्र ही कर्मभूमी पण आहे आणि आताच्या पिढीची तर जन्मभूमीसुद्धा आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवावा असं आवाहन दिनेश शर्माजींनी केलं। आणि आपण कार्यकर्त्यांचा जोश पाहताच आहात। 100% मागच्या 2 टर्मसारखंच याही वेळेला भारतीय जनता पार्टी NDAचा उमेदवार या ठिकाणाहून विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केलेला आहे, अर्थात काँग्रेसकडनं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली, अद्याप भाजपकडनं तशा प्रकारची उमेदवारी कोणी जाहीर केली नाही। काय सांगायचं, काय कारण असं? बघा, देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा उमेदवार जाहीर होईपर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एकच उमेदवार आहे, नरेंद्र मोदी साहेब। आणि त्यामुळे मोदीजींचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याचं काम प्रचाराचं चालूच आहे। ज्या दिवशी उमेदवार येईल, उमेदवारसुद्धा कार्यकर्त्यांच्या सोबत सामील होईल। मुंबई मतदारसंघामध्ये पराग अळवणी यांचं नाव चर्चेत आहे, याविषयी काय? मी या जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे ह्या लोकसभा मतदारसंघ जिंकणे ही माझी जबाबदारी आहे।